हॅलो एव्हरीवन. ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. मी स्वाती कुराडे. आज आपण पाहणार आहोत राज्यशास्त्र या विषयाबाबत महाराष्ट्र सेट एक्झाम 2023साठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मागे काही लेक्चर्समध्ये पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हा चॅप्टर चालू केला होता. त्याच्यामध्ये प्रिपरेशन थ्रू MCQs हे आपण पाहत आहोत. ओके, त्याचबरोबर पुढे काय तर महाराष्ट्र सेट पेपर टूमध्ये आपल्याला ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म काय ऑफर करत आहे तर कम्प्लीट कोर्स असणार आहे. तर त्याच्यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स असतील, फुल सिलेबस नोट्स असतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट असतील. त्याचबरोबर आपल्याला सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशनही भेटेल आणि त्याची फीज असणार आहे 7,000 रुपये व्हॅलिड फॉर 1 year. देन गेट पेपर 1 कम्प्लीट कोर्स फ्री विथ पेपर 2. ठीक आहे, तर आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप यासाठी महाराष्ट्र सेट एक्झाम राज्यशास्त्र विषयाअंतर्गत सिलेबस देखील आपण डिस्कस केला होता मागच्या लेक्चरला, युनिट 1 टू युनिट 10पर्यंत. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण 1 by 1 ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर आता सद्यस्थितीला आपण युनिट 7 हे चालू केलेलं आहे. पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे आणि त्याच्यातला एक पॉईंट हा मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. तर आज आपण त्यातील पुढचा पॉईंट हा डिस्कस करणार आहोत विथ MCQs. ठीक आहे, तर नाव आहे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली हा त्याचा पॉईंट आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे की कॉन्स्टिट्यूट असेंब्ली म्हणजे संविधान सभा काय होती, त्याचं कॉम्पोजिशन काय होतं, त्याचे आयडिओलॉजिकल मूव्हिंग्स काय होत्या, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स काय काय झाले, ह्या गोष्टी आपण सगळ्या MCQs थ्रू पाहणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपला पहिला प्रश्न असा आहे की संविधान सभेची कल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली, किंवा संविधान सभा ही आपल्या भारताला असावी किंवा भारताने राज्यघटना निर्माण करावी, राज्यघटनेसाठी संविधान सभेची निर्मिती व्हावी असं सगळ्यात पहिल्यांदा कोणाला वाटलं, असा हा प्रश्न आहे. तर पर्याय आहेत M.N. रॉय, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद का सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, तर सगळ्यात सुरुवातीला 1934मध्ये 1934मध्ये जेव्हा आपल्या भारतीयांना म्हणजे आपल्या देशासाठी एक घटना समिती असावी असे सगळ्यात सुरुवातीला M.N. रॉय यांना वाटलं होतं. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर आहे काय तर M.N. रॉय म्हणजे देशासाठी एक घटना समिती असावी असे M.N. रॉय यांनी सांगितले होते. मग पहिला प्रयत्न कधी झाला तर नेहरू रिपोर्टच्या स्वरूपात 1928मध्ये पहिला प्रयत्न झालेला दिसून येतो. पण नंतर 1935मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, त्याचबरोबर मग 1938ला काय झालं तर 1938ला जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं की इंडियन नॅशनल काँग्रेस जी काय आपली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होतं त्याच्यासमोर घोषित केले की भारतासाठी स्वतंत्र मुक्त अशी राज्यघटना बाहेरील कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय तयार केली जाणे आवश्यक आहे आणि तेही प्रौढ मताधिकाराच्या आधारावरती निवडून आलेले जे कोणी सदस्य असतील त्यांच्या थ्रू आपली भारताची घटना समिती तयार व्हायला पाहिजे. हे कधी झालं 1938मध्ये जवाहरलाल नेहरू यांना असं वाटण्यात आलं. मग शेवटी काय झालं त्याचा परिणाम असा झाला की ऑगस्ट 1940ला ब्रिटनने भारताची घटना भारतीयांनी तयार केली पाहिजे असं मोठ्या प्रमाणात भारतीयांना अधिकार आहे असं मान्य केले. ते कधी मान्य केलं तर त्याला काय 1940ची ऑगस्ट ऑफर म्हटली जाते. ठीक आहे, त्यावेळी लॉर्ड लिंलिथगो यांनी काय केली तशी तत्वतः मान्यता दिली की भारतीयांसाठी किंवा स्वतःसाठी स्वतंत्र घटना समिती किंवा राज्यघटना तयार करण्याचा अधिकार असेल. पण तत्वतः मान्यता देण्यात आली होती. 1940च्या ऑगस्ट ऑफरनी कसली मान्यता दिली होती, तत्वतः मान्यता देण्यात आलेली होती. ठीक आहे, पुढे मग 1942ला काय झालं 1942ला काय झालं आढळतं तर सर क्रिप्स जे होते ते क्रिप्स आलेले आपल्याला आढळून येतात. मग त्यांनी काय केलं की ब्रिटिश सरकारचा मसुदा प्रस्ताव भारतात आले ते दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीकारले जाणाऱ्या स्वतंत्र राज्यघटनेच्या निर्मितीवर त्यांनी काही अंशी त्यांनीही स्वतःची तत्वता मान्यतेपेक्षा काही अंशी त्यांनी मान्यता दिली की भारताला घटना समिती असावी असं. मग 1942मध्ये क्रिप्स मिशनने भारतीयांसाठी घटना पूर्णपणे भारतीयांना तयार करण्याचा अधिकार असेल असे पूर्ण मान्य केलं होतं. पण मध्येच मुस्लिम लीगने स्वतःची इच्छा काय दर्शवली की मुस्लिम लीग स्वतःची घटना समिती निर्माण करावी किंवा त्याची निर्माण व्हावी असं त्यांना वाटत होतं. पण क्रिप्सने काय केलं की ती त्यांची इच्छा फेटाळली. त्यामुळे क्रिप्स बऱ्याच अंशी काय झालं फेल केलेलं दिसून येतो. मग त्याच्यानंतर मग M.K. गांधी यांनी डेट चेक वगैरे असं ते क्रिप्स योजनेला म्हटलेलं आपल्याला दिसून होतं. मग शेवटी काय झालं की मे 1946 कॅबिनेट मशीन आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतीयांनी संविधान सभा निर्माण करण्याची शिफारस केली आणि त्याच्यानुसार मे 1946ला मशीन योजना करण्यात आली. म्हणजे कॅबिनेट मिशन योजना जाहीर करण्यात आली की यांच्या आधारावर जुलै
1946ला संविधान सभा निर्मितीसाठी निवडणुका घेण्यात याव्या आणि त्या पद्धतीने त्या निवडणुका घेण्यात आल्या आणि भारतीयांना संविधान सभा निर्माण करण्याचे अधिकार असेल असं सांगण्यात आलं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर अंतिम काय तर एम एन रॉय आहे. एम एन रॉय यांनी सुरुवातीला सांगितलं की भारतीयांना स्वतःची घटना समिती असावी 1934ला. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट संविधान सभेचे सदस्य कोण कोण होते किंवा ते संविधान सभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडून आलेले किंवा कोणी त्यांना नामनिर्देशित केलं होतं का वगैरे असा हा प्रश्न आहे. तर संविधान सभेचे सदस्य कोण होते? गव्हर्नर जनरलद्वारा नामनिर्देशित होते का? लोकांद्वारे थेट निवडलेले होते का? किंवा विविध प्रांताच्या विधिमंडळाद्वारे निवडलेले आणि संस्थानाच्या राज्यकर्त्याद्वारे नामनिर्देशित झाले होते का? किंवा काँग्रेस आणि मुस्लिम लीगद्वारे ते नामनिर्देशित झालेले होते का? तर हे सदस्य नेमकं कोण होते? ठीक आहे. तर ते सदस्य विविध प्रांताच्या विधिमंडळाद्वारे निवडलेले आणि संस्थानाच्या राज्यकर्त्याद्वारे नामनिर्देशित होते. म्हणजे कसं, आता मी मगाशी सांगितलं की जुलै 1946ला जेव्हा कॅबिनेट मिशनने आपल्याला मान्यता दिली की भारतीयांनी भारतीयांसाठी स्वतंत्र राज्यघटना किंवा घटना समिती तयार करावी, मग त्यासाठी संविधान सभा निर्मितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. पण ज्या काही निवडणुका घेण्यात आल्या त्या निवडणुका प्रतिनिधींना प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्यांनी अप्रत्यक्ष निवडून दिले होते. मग ती निवडणूक कशी झाली होती तर एकल संक्रमण पद्धतीने निवडणूक झाली होती. म्हणजे सदस्यांची निवड ही जनतेमार्फत प्रौढ मताधिकाराच्या आधारे आणि प्रत्यक्षपणे झाली नाही अशी टीकाही करण्यात येते. पण मांडलं तर विविध प्रांताच्या विधिमंडळाद्वारे ते निवडलेले किंवा संस्थांच्या राज्यकर्त्याद्वारे नामनिर्देशित झालेले सदस्य होते. जरी प्रत्यक्षात त्यांची निवडणूक झाली नसली तरी ते प्रांतिक कायदेमंडळाच्या प्रतिनिधींनी निवडून दिलेले ते सदस्य संविधान सभेमध्ये असलेले आपल्याला दिसून होते. ठीक आहे. तर संविधान सभेची रचना कशी होती तर कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे तयार करण्यात आलेले नोव्हेंबर 46मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. मग त्यामध्ये काय होतं, एकूण मेन जागा किती होत्या? टोटल एकूण 389 जागा होत्या. मग 389 पैकी 292 जागा ह्या प्रांताने निवडून दिलेले होते. म्हणजे कुठले प्रांत, जे काही 11 होते ते गव्हर्नरच्या प्रांताने निवडून दिलेले ते 292 होते आणि 4 कुठले होते तर चीफ कमिशनर प्रांताने निवडून दिले ते 4 होते. त्यातून प्रत्येक एक सदस्य निवडून दिले होते. मग चीफ कमिशनरचे जे 4 प्रांत होते, 4 ते कुठले होते तर दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. आणि बाकी जे राहिले होते ते संस्थानिकांचे कुठले प्रतिनिधी होते ते 93 प्रतिनिधी होते. यांच्यात निवडणुका झाल्याच नाहीत तर ते संस्थानिकामार्फत नियुक्त केले गेले होते. म्हणजे अलग लक्षात, हे जो मागचा पर्याय जो होता की संस्थानाच्या राज्यकर्त्याद्वारे नामनिर्देशित, म्हणजे हे जे काही 93 होते ते संस्थानांच्या द्वारे नामनिर्देशित केले होते आणि जे टोटल 296 होते त्यापैकी 292 होते ते 11 गव्हर्नरच्या प्रांतामधून निवडून आले होते आणि 4 जे होते ते मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून, जे काही आता आपण त्याला युटीज म्हटलं जातं त्या पद्धतीने ते जे काही होतं मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून ते निवडून आलेले होते. बरं, ते कसे आले होते? जे काही प्रांतामधून निवडून आले ते कसे आलेले होते तर 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी होते. मग त्याच्यामध्ये कोणकोणते गट होते तर साधारण गट एक होता, मुस्लिम गट एक होता आणि शिखांचा एक गट होता. आणि त्यांच्यामध्ये मग पण साधारण मुस्लिम शीख ह्या गटातून ते लोक निवडून आलेली दिसून होतात. ठीक आहे. त्याचबरोबर काही आता इथं आहे बघा, काही म्हणजे संविधान सभा कशी होती तर अंशतः निवडून आलेली होती आणि अंशतः नामनिर्देशित झाली होती. त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेसचे 208 पैकी मुस्लिमचे 73 जागा जिंकल्या होत्या आणि उर्वरित ज्या काही 15 राहिलेल्या होत्या त्या 15 जागा कुणी जिंकल्या होत्या तर अपक्षाने जिंकलेल्या होत्या. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर विविध प्रांताच्या विधिमंडळाद्वारे निवडलेले आणि संस्थांच्या राज्यकर्त्याद्वारे नामनिर्देशित केलेले संविधान सभेचे असे सदस्य होते. ठीक आहे. तिसरा प्रश्न असा आहे की 13 डिसेंबर 1946 रोजी विधानसभेत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला असा प्रश्न आहे. उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, एम एन रॉय, KM मुन्शी. तर 13 डिसेंबर 1946 रोजी नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. त्यालाच ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन असंही म्हणलं होतं. हे कधी मांडण्यात आलं होतं? 13 डिसेंबर 1946ला मांडलं होतं. तर 22 जानेवारी 1947ला त्याला संमती देण्यात आली. ठीक आहे. म्हणजे 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरूंनी त्या संविधान सभेमध्ये तो उद्दिष्टाचा ठराव मांडला. वस्तुनिष्ठ ठराव, उद्दिष्टाचा ठराव किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन असंही त्याला म्हणलं जातं. मग त्या आधारावरती याने घटनात्मक संरचनेचे मूलभूत आणि तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. कुणी तर उद्दिष्टांच्या ठरावाने. ठीक आहे. तर भारताला स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक आणि तिच्या भावी राज्यकारभारासाठी राज्यघटना तयार करण्यासाठी एक नियमावली किंवा एक
फ्रेम तयार करून देण्याचे काम कोणी केलेलं दिसून येतं, तर ह्या उद्दिष्टाचे ठरावाने करून दिलेले असतात आणि याच्याच आधारावरती घटनेची प्रास्ताविका आधारित असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आता पुढे असं आहे की CAचे कामकाज कसं होतं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संविधानाचे कामकाज किंवा काम कसं चालू होतं, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. ते कधी 9 डिसेंबर 1946ला. तर 11 डिसेंबर 1946ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे की राष्ट्रपती होते ते परमनंट अध्यक्ष म्हणून नेमणूक आले. SC मुखर्जी हे उपाध्यक्ष झाले. तर सर VN राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आली. ठीक आहे. तर 13 डिसेंबर 1946 रोजी विधानसभेत जो काही उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये तो कोणी मांडलाय, तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर राज्यघटना तयार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या समित्या आपण स्थापन केलेल्या दिसून होत्या. जवळपास 22 समित्या स्थापन केलेल्या होत्या. त्यापैकी 8 मेजर समित्या होत्या आणि बाकीच्या मायनर समिती होत्या. मग घटना समितीमध्ये टोटल ज्या काही 22 समित्या होत्या त्याच्यामध्ये काही कार्यपद्धतीविषयक व्यवहार समिती होत्या, काही विशिष्ट व्यवहारविषयी समिती होत्या. ठीक आहे. तर मसुदा समिती म्हणजे वेगवेगळ्या. आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर वित्त आणि स्टाफ ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर राजेंद्र प्रसाद होते. गृह समितीचे अध्यक्ष कोण होते, पट्टाभी सीतारामय्या होते. केंद्रीय राज्यघटना समिती एक असा प्रकार होता किंवा केंद्रीय अधिकार समिती होती, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित नेहरू होते. त्याचबरोबर प्रांतीय राज्यघटना समिती होती. तसेच फंडामेंटल राईट आणि अल्पसंख्याक यांची एक उपसमिती होती. तर फंडामेंटल राईट यांची जी काही उपसमिती होती त्याचे अध्यक्ष JB कृपलानी होते. अल्पसंख्याकांचे जे अध्यक्ष होते ते SC मुखर्जी होते. त्याचबरोबर राज्यासोबत वाटाघाटी करणारी एक समिती होती, त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तसेच आणखी एक त्याच्यामध्ये एक महत्त्वाची समिती होती, मसुदा समिती. ठीक आहे. हे जे काय आता प्रश्न आले ना त्या बाबतीत ते मसुदा समिती होती. तर या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा हा प्रश्न आपल्याला आता विचारण्यात आले. तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर BR आंबेडकर होते. ठीक आहे. बरं, मग ती मसुदा समिती काय होती, तर सर्वात महत्त्वाची समिती ही होती ती 29 ऑगस्ट 1947 रोजी त्याची स्थापना करण्यात आलेली होती. त्यात जवळपास 7 सदस्य होते. डॉक्टर BR आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. प्लस त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक असे म्हटले जाते. ठीक आहे. म्हणजे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं कुणाला म्हटलं जातं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे कोणी 7 सदस्य होते तर ते कोण कोण होते, तर पहिले जे होते ते डॉक्टर BR आंबेडकर, N गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्ण अय्यर, डॉक्टर KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला अँड 6वे N माधवराव. त्याचबरोबर 7वे TT कृष्णमाचार्य. ह्यामध्ये पण आपल्याला एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते की हे 4 ऑप्शन देतील किंवा ह्याच्यामध्ये कुठले सदस्य असतील कुठले सदस्य नसतील असाही आपला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आपला संविधान दिन कधी आहे किंवा संविधान दिन कधी साजरा केला जातो असा हा प्रश्न आहे. म्हणजेच काय की ज्या दिवशी आपली भारतीय राज्यघटना अंमलात आली किंवा स्वीकृत करण्यात आली, ती जी काही स्वीकृतीची तारीख आहे, जी काही आपण ती अंमलात आणल्याची नाही, जी काही स्वीकृत केल्याची तारीख आहे ती कोणती आहे किंवा अंगीकृत केल्याची तारीख कोणती असा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग 15 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट आणि 9 डिसेंबर. बरं, आपले संविधान सभा अंमलात आणण्याची तारीख कोणती असेल तर 26 जानेवारी 1950ला आपली म्हणजे संविधान किंवा आपली राज्यघटना अंमलात आलेली आहे. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949मध्ये जे काही आपल्या प्रिअम्बलमध्ये प्रस्ताविकेमध्ये दिलेले आहे की ही राज्यघटना आम्ही आमच्या प्रत स्वीकृत आणि अंगीकृत करीत आहोत. तर 26 नोव्हेंबर 1950 हाच दिवस किंवा 26 नोव्हेंबर हा दिवस हा भारताचा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर. आपला संविधान दिन कधी असतो, तर 26 नोव्हेंबरला भारताचा संविधान दिन किंवा कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारल्याप्रमाणे संविधानामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होत्या, तर आपली एक प्रस्तावना होती, 395 काय होते कलम होती, त्याचबरोबर 8 शेड्यूल्स त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले. संपूर्ण संविधान आधीच लागू झाल्यानंतर प्रस्तावना लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे जेव्हा संविधान 1949ला लागू करण्यात आली तेव्हा प्रस्तावना म्हणजे प्रिअम्बल देखील ॲड करण्यात आलेले होते. आणि त्यानंतर जेव्हा कधी आपले 1950ला अंमलात आली तेव्हा जी काही बाकीची बऱ्याच गोष्टी किंवा बाकीची
कलमं जी राहिली होती त्या गोष्टी त्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आपल्याला दिसून होतो. अशा पद्धतीने आपण आज 5 प्रश्नांच्या आधारे इंडियन कॉन्स्टिट्यूशन बाय इन्स्टिट्यूशन ऑफ पॉलिटिकल सायन्सला मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा जो काही चॅप्टर आहे तो कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होपफुली तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजल्या असतील. ठीक आहे, थँक्यू.